इनिंग नेक्स्ट मॅच पहिला फेरीतील चौथा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल। प्रेक्षक वर्ग कुठेच जाऊ नका, एकत्र पाहत राहा ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून क्रिकेटचा थरार आमदार चषकाचा। तर बघा आता बॅटिंग करणाऱ्या संघाला अर्थात टेंबिवली संघाला सुवर्ण संधी लगातार 3 षटकार ठोकले तर 1000चं प्राइज योगेशदादा पाटील आमचे मांडाचे खरं तर जगन्नानाचे बंधू आहेत, खरं तर त्यांचं देखील स्वागत व्यासपीठावरती। त्यांच्या वतीने एक लगातार 3 चेंडू 3 षटकार ठोकणाऱ्या खेळाडूला इथे 1000 रुपयाचं प्राइज दिलं जाईल। सत्र इथे सुरू होतं पहिल्या फेरीमध्ये आपण कॉमेंटर बॉक्समध्ये परिवर्तन करू। येत आहेत जगदीश पाटील नारेवळी। हॅलो, थँक्यू सो मच योगेश सर मडवी। उपस्थितांचं करूया पुन्हा एकदा आपण आजच्या दुपारच्या सत्रानंतर सर्वांचं मनापासून स्वागत। कैलासवासी चंद्रकांत म्हात्रे स्मृती व श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी आयोजित आमदार चषक 2025 चे पर्व आणि आज या स्पर्धेचा चौथा दिवस। चौथ्या दिवसामध्ये बिग फाईट मॅच सकाळपासून पाहिल्या, अगदी उत्कंठावर्धक सामने आपल्याला पाहायला मिळाले आणि आता तसाच एखादा सामना होईल। एकीकडे रायगड, दुसरीकडे भिवंडी असा सामना। एकीकडे SS वॉरियर्स फणस डोंगरीच्या विरोधात टेंबिवली हा संघ। टेंबिवली संघाची सलामीची जोडी ॲज अ ओपनर्स प्रतीक पाटील, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातोय, तो आणि त्याच्या जोडीला मंदार। फणस डोंगरी संघाच्या वतीने पॉवर प्लेचा पहिलं षटक सुमित पाटीलला पाचारण केलं गेलंय। 2 बलवान बलिष्ठ संघ एकमेकांसमोर आज या नागझरीच्या मैदानावरती आल्यात आणि अशा वेळेला तर याच दरम्यान भारतीय जनता पार्टीचे तालुका चिटणीस सचिनदादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय। त्यांचं स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत। पनवेल तालुका चिटणीस भारतीय जनता पार्टी सचिनदादा पाटील एक दमदार व्यक्तिमत्व आहेत, त्यांचं व्यासपीठावरती आगमन झालंय। त्यांचं स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत। प्रदीप पाटील स्ट्राइक वरती, गेम इज ऑन। पंच इशारा करत असताना खेळाला सुरुवात होते। पहिलाच बॉल, व्हाट अ शॉट, सुपर षटकार पहिल्या बॉल वरती प्रदीप पाटीलच्या बॅट मधून शानदार षटकार। काय फटका क्या आहे, अशाच फटक्याची जणू आठवण झाली। IPL मध्ये खेळत असताना करण अंबालाच्या विरोधात केतन म्हात्रेने ठोकलेला षटकार लाजवाब होता। यावेळेस मिस टाइम आहे, जवळपास खेळाडू नाहीये। जजमेंट, ओ व्हाट अ कॅच, सुपर। सिद्धेश होते तिथे, कोणत्याही प्रकारची चूक केली नाहीये आणि एका मोठ्या फलंदाजाला बाद केलंय आणि एकच जल्लोष करत असताना, कारण त्यांना माहित होतं या विकेटची प्राइज। साड़ी के बॉल सा कभी बिलीव कॅच। आणि फणस डोंगरी संघाची ओळख आहे, स्टँडर्ड आहे फिल्डिंगचा आणि फिल्डिंगसाठी जास्त ते जाणले जातात। कारण बऱ्याच वेळा पाहतोय बॅटिंग बॉलिंग करतात बरेच खेळाडू, मात्र फिल्डिंग सुद्धा तेवढं स्टँडर्ड करणं गरजेचं असतं। आणि काय झेल टिपलाय, पाठीमागे जात असताना मात्र हा झेल चेंडूवरती नजर ठेवली आणि सुपर झेल टिपला गेलाय। 6 या धावसंख्येवरती प्रतीक पाटीलच्या स्वरूपात पहिला धक्का लागलाय।
रोहन बाबरे वन डाऊनचा खेळाडू, तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहा मिळतोय. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर आलेली मोठी प्राइज विकेट. ओ पुन्हा एकदा बेगाने फेकला, वेगावरती स्वार होऊन चेंडूची फेकी करत असताना सुमित पाटीलला पाहतोय. मी अगोदरच सांगितलं की दोन एक अव्वल दर्जाचे संघ आहेत, त्यामुळे लढत फार दोघांमध्ये चांगली होईल. 6 या धावसंख्येवरती पुन्हा एकदा सरळ केल्यात, मिडॉनचा फिल्डर होता त्याला अगदी भेदून चेंडू जातोय. पहिला टप्पा घेत असताना सीमा पार, पहिला चौकार. फटक्यामध्ये ताकद होती, नजाकत होती आणि वेग होता. जसा बॉल आला तसा बॅटवरती व्यवस्थितरित्या हँड कॉर्डिनेशन केलं आणि सरळ अगदी रेषेत खेळला. त्यामुळे ते 4 धावा मिळाल्यात. 10 धावसंख्या होत असताना टीम टेंभवलीची. पुन्हा एकदा चेंडू चला डीपमध्ये, एकच धाव मिळेल. फिल्डर उपस्थित आहेत. एकने धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय. पहिल्या षटकात काय घडलंय, काय बिघडलंय. एक विकेट सुद्धा आली, एक चौकार सुद्धा आला. अद्यापी शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 11 धाबा या स्कोरबोर्डवरती लावल्या गेल्यात. शेवटचा चेंडू आहे. आता प्रथमच स्ट्राईकवरती पाहतोय आपण मंदार बोरटकरला, जो सलामीला आलाय. पॉवर प्लेचे पहिलं षटक मार्गस्थ असताना ओ क्लीन बॉल, यू मिस. आय डेफिनेटली इट. दुसरा विकेटचं पतन होत असताना सुमित पाटीलने मात्र दांडी गुल केली आहे आणि धक्का क्रमांक 2 लागलाय टीम टेंबिवलीला. दांडी उरव वा, मी अगोदरच सांगितलं काम कोणतंही क्षेत्र कोणतंही असू द्या, तुमच्याकडे कष्ट हे भांडवल पाहिजे आणि स्वतःकडे सेल्फ कॉन्फिडन्स पाहिजे, समय सूचकता पाहिजे. मी सकाळी सुद्धा वक्तव्य केलं की कोणत्या वेळेला कोणतं गाणं लावायचं हे डीजेवाल्याला फार चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. दिस इज गुड जॉब. आणि दांडी उडवली शेवटच्या बॉलवरती. पण 11 या धावसंख्येवरती टेंबिवली संघाला 2 मोठे धक्के लागल्यात. त्या धक्क्यातून सावरेल का फणस डोंगरी संघ नेहमीच्या या परिसरामध्ये खेळत असतो. या संघाची ओळख अल्ताफ शेख, गेली कित्येक वर्ष क्रिकेटशी जवळीक नातं असणारा हा खेळाडू पाहा मिळतोय फणस डोंगरी टीमचा. दीप भिसेला पाहतोय आपण. दुसरं षटक यावेळेस उडवलाय, बॉल हवेत आहे, कव्हरचा फिल्डर पुढे सरकलाय, गुड कॅच, बॅटर बाद होईल. तिसरा धक्का लागलाय टेंबिवली संघाला. थोडासा संघ अडचणीत. पहिली विकेट गेली, दुसरी गेली आणि तिसरी सुद्धा लागोपाठ. तू चल मैं आया अशी परिस्थिती झाली आहे. 5 षटकं आहेत, 30 चेंडू आहेत तुमच्याकडे खेळण्यासाठी. प्रत्येक चेंडूवरती प्रहार करणं गरजेचं असतं का? कारण तुम्हाला धावा बनवायच्या आहेत, पाठलाग करायचं नाही आहे. त्यामुळे कधी तुम्ही आक्रमकतेने सुरुवातीचे फलंदाज राहिले तर ते धावा बनवू शकतात. मग ते जर तुमच्याकडे तेवढे ताकदीचे फलंदाज नसतील तर मग काय, सिंगल डबलवरती काम चालवावं लागेल. धावा झाल्यात त्या फक्त 11.
11 या धावसंख्येवरती 3 धक्के लागल्यात. गोलंदाजाने आल्या आल्या सुरुवातीला विकेट मिळवली. पॉवर प्लेचे दुसरा षटक प्रगतीपथावर. आताचा फटका चांगला आहे. स्वीपर कव्हरला फिल्डर नाही आहे. 1 बाउन्स 4. आल्या आल्यास थोडासा प्रेशर होता, तो बाजूला सावरण्याचा प्रयत्न केलाय, कारण त्याला माहीत होते की 2 विकेट पाठोपाठ गेल्यात. त्यामुळे आता अटॅकिंग करणंच आपल्याला भाग पडेल. त्यामुळे चौकाराने सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा चेंडूच्या लाईन मध्ये येत नाहीये, त्यामुळे आणखीन एक चेंडू वेगवान होता. डॉट गेलाय. विकेट नंतर 4 नंतर डॉट. प्रत्येकरण पहा मिळतो. एक चेंडू. 3 चेंडूंचा खेळ संपला. या दुसऱ्या ओव्हरमध्ये पहा मिळतो आपल्याला पहिल्या बॉलवरती षटकाराने आगाज केला, मात्र त्याचं सातत्य टिकवता आलं नाही आहे. त्याची गरज होती तुम्हाला. आताचा फटका. व्हॉट अ शॉट. डीपच्या वरून उडवलाय. फटका चांगला होता. नजाकत बरा. षटकार. केलं जाते. पणसडोंगरी संघाचे पुरस्कर्ते निलेशदादा पाटील आणि त्याचबरोबर अथर्व सावंत, आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती यावं. आपलं स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. या आपण. मनीष पाटील आक्रमकतेने सुरुवात करत असताना चला पंचांशी डिस्कर्श करत असताना सल्ला मसलत पुन्हा एकदा सज्ज झालाय. मनीष ज्याने 2 चेंडूमध्ये 10 धावा बनवल्यात. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर उपस्थित आहेत आणि डायरेक्ट हिट नाहीये देण्याचा प्रयत्न होता. हो, इथे काय झालंय. पाक कीपरने चपलाई दाखवली. खेळाडू मात्र पुढे निघून गेले होते. अति काही संकटात नाही. चांगला खेळ चालला होता, मग मध्येच का. आला होता, मात्र तुमचं लक्ष नव्हतं. क्रिकेटच्या मैदानावरती असताना आतमध्ये तुम्हाला लक्ष ठेवणं फार गरजेचं असतं, कारण चपळाई दाखवले कीपरने. कीपरला पाहतोय आपण ओमकारला एसट्यांच्या पाठीमागे, आणि एसटी रक्षका केंद्रबिंदू म्हटला जातोय, कारण सर्वात जास्त मेहनत त्यालाच करावी लागते. वेडेवाकडे येणारे थ्रो गॅदर करावे लागतात. पायांची हालचाल सातत्याने त्याचं मूवमेंट ही होत असते. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर चकमा दिलाय. बॉलने पडल्यानंतर वळण घेतलंय. चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. रायगड ठाण्यात पहिली स्पर्धा नागझरी गावाला. रायगड जिल्ह्यात क्रिकेट स्पर्धा आली या नावाला. श्रीकृष्ण स्पोर्ट संघाने आमदार चषक ठेवलाय गावाला. आयोजक भारत मातेचं नाव हे गाजतंय रायगड ठाण्याला. आमदार चषक ठेवलाय भारी नागझरी गावाला. भारत मातेचं नाव हे गाजतंय रायगड. चला जास्त वेळ टीम मीटिंग नको, कारण संध्याकाळ येते लवकर होते. आम्ही सकाळी सातत्याने सूचना देत होतो की 5:30 पावणे 6 वाजले की थोडासा अंधुक प्रकाश होतो. त्यामुळे आपण उजेरात सामने केला. आपलं संघ आपण आम्हाला थोडीशी सहमती दाखवा, जेणेकरून आम्हाला फास्ट क्रिकेट खेळवता येईल. सहकार्य करा. 2 षटकांचा खेळ संपलाय. पॉवर प्लेमध्ये जरी सुद्धा 4 विकेट गेल्या असल्या टेंबवली संघाच्या, तरी सुद्धा धावा बनवल्या त्या 25.
पॉवर प्लेमध्ये चांगली धावसंख्या आहे, मात्र आता पॉवर प्लेची षटकं संपल्यात, त्यामुळे तुम्हाला आता तोलून मोपून फटके मारावे लागतील. फिल्डर होते ते आता सीमारेषेवरती पेट्रोलिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळतील. सुमित पाटील ज्याने पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं होतं, 2 खेळाडूंना बाद केलं होतं, एक त्यांचा प्रमुख गोलंदाज आहे, त्यामुळे पुन्हा एकदा त्याला तिसऱ्या ओव्हरमध्ये आमंत्रित केलंय. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन कट केलाय, डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न मात्र नाहीये. थ्रो कुठे केलाय, आणखीन 4 धावा मिळाल्या असत्या. बॅकअपला खूप दूरवरती होते फिल्डर. एकेरी धाव मिळाली. 26 आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. पहिल्या फेरीतीला शेवटचा सामना SS वॉरियर्स फणस डोंगरीच्या विरोधात टेंबिवली संघ. यावेळेस फटका चांगला आहे, कॅचिटचा कॉल. फिल्डर मात्र पाहत राहिले थोडेसे, त्यामुळे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. दोन धावा आल्यात. 28 ही धावसंख्या. फुलटॉस होता, फायदा उठू शकले नाही. या फिल्डर उपस्थित आहेत, अक्षय आहेत त्या ठिकाणी. 1 धाव मिळत असताना 29 धावा. 4 खेळाडू बाद झाल्यात, त्यामुळे आत्ता या खेळाडूंवरती फार मोठी जबाबदारी असेल. एकेरी दुहेरी धावा, चौकार, एखादा षटकार ठोकून मात्र जी धावसंख्या तिला पुढे नेण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. फुलटॉस नाही, फायदा उठू शकले. पुन्हा एकदा एकेरी धाव. 2 फुलटॉस बॉल मिळाले, मात्र त्याचा फायदा उठवता आला नाही आहे या टीमला. या स्पर्धेमध्ये पाहतोय आपण विविध प्रकारची पारितोषिक तुम्हाला देण्यात येईल, आणि सर्वात मोठं पारितोषिक असेल ते प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी मोटार बाईक आहे. नवी कोरी चमचमीत ही मोटार बाईक आपल्याला पाहा मिळते, सर्वांचं लक्ष वेधून घेणारी. वाह, गुड जॉब अक्षयने. पुन्हा एकदा चांगला फिल्डिंग केलंय, 2 धावा वाचवल्या. या स्पर्धेमध्ये तुम्हाला ॲक्वागार्ड जो पाणी शुद्ध करतो, ते ॲक्वागार्डची मशीन, ते पाणी शुद्ध करण्याची मशीन तुम्हाला देण्यात येईल. आमचे भजनी कलावंत बुवा सुनील दादा म्हात्रे यांच्या वतीने ही पुरस्कृत केले गेले, दिली गेले. त्यांचं सतश आभार. सर्व मान्यवर ज्यांनी मोठ्या सडल हाताने या स्पर्धेसाठी लाख मोलाचं योगदान दिलंय, त्यांचं सर्वांचं मनापासून आभार. बिग शॉट, स्टँड अँड डिलिव्हर, उंचच उंच आणि लांबच लांब षटकार. अडतीस. चला, फणस डोंगरी संघाचे ऑनर निलेश दादा पाटील आणि अथर्व दादा सावंत आपल्याला इन्व्हाइट केले जाते की आपण व्यासपीठावरती यावं. आपण पाहतो व्यासपीठावरती टेटवा मांडाचे आमचे योगेश दादा पाटील जे टेंबिवली संघाचे पुरस्कर्ते आहेत, त्यांच्यासोबत महेश दादा गोतारणे हे देखील उपस्थित आहेत. त्यांना आमचे पनवेल तालुका चिटणीस भारतीय जनता पार्टी सचिन दादा पाटील हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर तर आदित्यसाठी आता सुवर्ण संधी आहे बघा. आदित्यने लगातार 3 बॉल 3 षटकार मारले, तर या संघाचे पुरस्कर्ते योगेश दादा पाटील यांच्याकडून त्यांना 2000 रुपयाचं प्राइज आहे. आमचे कॅमेरामॅन अत्यंत चांगला टेक्निकल
कॅमेरा त्यांच्या कॅमेरामध्ये प्रत्येक या स्पर्धेचा क्षण ना क्षण टिपला जातोय आणि मी मगाशी वर्णन केलं की जी गाडी आहे नवी कोरी चमचमीत मोटार बाईक ती सध्या स्क्रीनवर दाखवली जाते. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट सर्वोत्कृष्ट जो खेळाडू असेल त्याच्यासाठी सन्माननीय अतुल शेठ पाटील टोंडरे यांच्या वतीने ही बाईक पुरस्कृत केली गेली आहे. त्यांचं सुद्धा आपण आभार मानूया की या स्पर्धेसाठी लाख मोलाचं योगदान. हिरो कंपनीची हिरो मोटार बाईक HF डिलक्स. तर नेक्स्ट मॅच सेकंड राऊंडची मॅच राशी 11 LNT कोणी विरुद्ध भावाले जय बजरंग भावाले बी. दोन्ही कॅप्टन चला आपण नाणेफेकीसाठी या. आई कैंडली रिक्वेस्ट बोथ द कैप्टन प्लीज फॉर द टॉस. आइए दोनों कप्तान. अगला मुकाबला सेकंड राउंड का पहला मुकाबला LNT राशि 11 कोनी बनाम जय बजरंग भावाले बी के बीच होगा अगला मुकाबला. चला 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरमध्ये 38 धाबेवरती 4 खेळाडू बाद झाले टेंबिवली संघाचे. त्यामुळे आता गोलंदाज चौथा. या वेळेला लिडिंग एज फलंदाज बाद. 5वा विकेट. मगाशी चर्चा होती की एखादी चांगली पार्टनरशिप व्हावी अशा दृष्टीने आणि अल्ताफ शेखने आल्यास ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. मोनिश पाटील आता मैदानावरती आलाय आणि मोनिश साठी देखील प्राइज आहे. लगातार 3 बॉल 3 षटकार टोकले तर योगेंद्र पाटील यांच्या वतीने 2000चं प्राइज आहे. मॅच एन्जॉय करतात आमचे मित्र मुकेश भोईर कोणी. कोणी संघाला बिग सपोर्ट असतो. कोणी मुकेश भोईर आपलं स्वागत आहे. चला गोलंदाज मितेश पाटीलने यश मिळवून दिलं आपल्या टीमला आल्यास. मोनिश पाटीलला पाहतोय आपण 7व्या क्रमांकावरती खेळासाठी आलाय. 5 खेळाडू बाद झाल्यात अद्यापर्यंत. 38 धावसंख्या. हा डावकुरी आताचा फलंदाज आहे त्यामुळे थोडा धावसंख्या पुढे नेण्याचा प्रयत्न राहिला टीमचा. यावेळेस फुल टॉस अगदी वेगाने फटका केलात. गुड शॉट षटकार. षटकाराने सुरुवात केली. अगदी लो फुल टॉस बॉल होता. बॅट थोडीशी पुढे गेली. शरीर थोडंसं झोकून दिलं आणि अशा वेळेला परफेक्ट मिडल केलं बॅटवरती बॉलला. त्यामुळे 6 धावा मिळाल्या. गरज होती. 4थ्या षटकाला सुरुवात झाली. विकेट मिळाली. त्यानंतर आलेल्या षटकार बरेच काही सांगून जाईल कारण आता चांगल्या धावसंख्येकडे तुम्ही वाटचाल करता. नक्कीच या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत मेघनाथ म्हात्रे, भारत शेठ आणि मयूर दाबणे. पूर्ण आनंद घेतात. मुकेश भोईर आमचे मित्र यांच्या वतीने देखील शुभेच्छा आल्यात दोन्ही संघाला. लागोपाठचा दुसरा षटकार आल्यास मात्र आणि 50 कंप्लीट. 50 धाबा स्कोरबोर्ड वरती लावल्यात. मोनिश पाटील आता सुवर्ण संधी आहे. लगातार 2 षटकार त्याच्या बॅटमधून ऑलरेडी आलेत. जर आत्ता षटकार मारला तर संघाचे पुरस्कर्ते योगेश दादा पाटील यांच्या वतीने त्याला 2000 रुपयाचं प्राइज देण्यात येणार आहे. चला कोणी संघ कॅप्टन आणि टीम भावाले बी. चला दोन्ही टीमची कॅप्टन या वेळ नका करू आणि खेळत असताना दोन्ही टीमला आम्ही विनंती करेन आता मैदानामध्ये की थोडंसं फास्ट घ्या. वेळ घालू नका कारण वेळ खूप कमी आहे. आता जसं सामने पुढे सरकतील तसंच ही संध्याकाळ होईल. मग तुम्हालाच प्रॉब्लेम्स येतील. चेंडू दिसणार नाहीये. त्यामुळे तसं न व्हावं यासाठी आपण थोडासा वेळ कमी घ्या. यावेळेस बिग शॉट घ्यायचा प्रयत्न. फटका चांगला हवेत खेळल्यान बॉलने वलंग घेतला. फिल्डर आल्यात आणि बॉलला अखेरकार अडवलं तिथे.
गुड फिल्डिंग. 3 धावा मिळाल्या. 2 षटकार लागोपाठच्या आणि त्यानंतर 3 धाबा. 3 चेंडू 15 आल्या. जशी गरज होती ना आता टीमला, टेंबिवली संघाला, त्या प्रकारे धाबा येत असताना आपल्याला सुद्धा आता पाहायला मिळाल्या. 53 धाबा स्कोरबोर्डवरती झाल्यात. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला. वॉट अ शॉट एक्झिक्यूट केलाय. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत षटकार. बघा आता 2 लगातार षटकार परत झालेत, परंतु आता अजून एक षटकार टोकला तर योगेश दादा पाटील यांच्या वतीनं 2000 रुपयाचं प्राइज हे खेळाडूला देण्यात येईल. चांगली बॅटिंग करत असताना 2 खेळाडू पाहतो. एकीकडे आहे आदित्य भोईर आणि मोनिश पाटील. या 2 खेळाडूंनी मात्र आता चांगली पार्टनरशिप केली आहे, कारण सुरुवातीला विकेट जात असताना 4 विकेट लवकर गेल्या. पुन्हा एकदा लागोपाठ 3. क्या बात आहे. तर यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. योगेश दादा पाटील यांच्या वतीने देखील या खेळाडूला 2000 रुपयाचं प्राइज. काय सुंदर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये टीम टेंबिवली संघाकडून दमदार प्रदर्शन. तील 5वा खेळाडू ठरलाय, ज्याने लागोपाठ 3 चेंडू 3 षटकार ठोकल्यात. गरज होती आणि धावसंख्या मोठी बेगाने 65. आजच्या दिवसामध्ये जवळजवळ सर्वोच्च धावसंख्येकडे वाटचाल करत असताना हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मगाशी मात्र 78 होत्या रांजोली संघाच्या. त्यामुळे आता या धावा आणखीन पुढे जाण्याचा प्रयत्न राहील. चांगली बॅटिंग केली आहे 2 खेळाडूंनी. सुयशला पाहतोय आपण. शेवटचं षटक घेऊन आलाय. स्कोर झाला एकूण आता 65. तर बघा आता 3 बॉल 3 षटकार टोकले ते संघाचे पुरस्कर्ते योगेश दादा पाटील यांच्या वतीनं 3000 रुपयाचं प्राइज. 3333 त्यांचा लकी क्रमांक आहे. हे देण्यात येईल कोणत्याही खेळाडूनं ह्या दोघांपैकी 3 बॉल 3 षटकार मारले तर. 65 धाबा लागल्या तर स्कोरबोर्डवरती. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. शेवटचा अंतिम षटक आहे. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. पॅडवरती आदळलाय बॉल. पंचांकडे कटाक्ष टाकला. हलकस अपील करत असताना डॉट बॉल आलाय. चांगला खेळ चाललाय. मगाशी सुद्धा रिव्हर्स फटक्याचा पुरेपूर वापर करत असताना चौकार षटकार आले आणि आता सुद्धा त्यांचे प्रयत्न तेच चालू आहेत. कधी कधी सरळ बॅटने सुद्धा धाबा येतात. त्यामुळे आता कोणती तरी एखादी युक्ती लढवण्याची त्यांचा प्रयत्न राहिला. स्ट्राईकवरती फलंदाज मोनिश पाटील. ओ चांगला अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता.
चला अगदी निर्णय योग्य आहे, कारण स्टंपवरती बॉल येत असताना बॅटच्या साहाय्याने अडवलंय. हा एक क्रिकेटमध्ये नियम आहेत, कारण जर चेंडू स्टंपवरती येत असताना आपण हाताने अडवला तर आऊट देतात. मात्र आता बॅटने त्यांना पुश केलं, पुढे ढकलला, त्यामुळे चांगला निर्णय आला. पंचाने डिस्कस केलाय, सल्ला मसलत केला आणि योग्य तो निर्णय दिलाय. फटका चांगला, फिल्डर उपस्थित आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर, बॅकवर्डच्या वरून शानदार षटकार. एकाहत्तर 71 ही धावसंख्या पाहतोय आता. आजच्या दिवसामध्ये दुसरी मोठी धावसंख्या मगाशी 78 केल्या होत्या आणि आता त्या क्रॉस होतील का? अद्याप चेंडू शिल्लक आहेत ते 3. पुन्हा एकदा फुल टॉस आणि आता कॅचिटचा कॉल आहे. फिल्डर नाही, जजमेंट चुकलं तुमचं, त्यामुळे तिसरे धावेचा प्रयत्न. 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट, चांगला ताळमेल पाहायला मिळाला. झेल तर सोडला आणि 3 धावा सुद्धा पाहिल्या आपण. गोलंदाज थोडंसं नाराज होत असताना सुयशला पाहतोय आपण. अद्याप 2 चेंडूंचा खेळ पर्याप्त आहे. या खेळाडूने दोघांना चांगली बॅटिंग केली आहे. एक वेळ संघ अडचणीत सापडला होता टेंबिवली संघ, मात्र त्याला बाहेर काढण्याचा ह्याच दोघांनी चांगला पुरेपूर प्रयत्न केलाय. आदित्य भोईर 23 वरती खेळतोय. दुसरीकडे मोनिश आता जर षटकार ठोकलं तर योग्यदादा पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज. पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी एष्ट्यांच्या वरून जात असताना पाहिला, वेळोवेळी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. क्रॉस लाईनने खेळतात, त्यासाठी नाही आहे. चांगल्या बॅटने सुद्धा धाबा आल्या त्या टेंबिवली संघाला. त्यामुळे तुम्हाला आता मोठे पटके खेळत असताना पाहिला आपण, धाबा सुद्धा बनवल्या चांगल्या प्रकारे. शेवटचा बॉल आहे या ओव्हरमध्ये, या इनिंगमध्ये. फटका चांगला आहे, ते खेळाडू उपस्थित आहेत. एकदा कंप्लीट, सेकंडचा कॉल आणि रनआउटचा धोका. पाहिलं तर आता येथे पाहावं लागेल. यास रनआउट झाल्यात. थर्ड अंपायर चेक करायचंय. सॉफ्ट सिग्नल आउट आहे यास. तरी सुद्धा सँडी पालकर आणि सांगितलंय, कॉल दिलाय त्या ठिकाणी. शेवटचा बॉल होता, एक धाव तर कंप्लीट केली होती. दुसऱ्या धाबेसाठी निघाले आणि खेळाडू रन आउट. पंच्याहत्तर धाबा झाल्यात. मोठी धावसंख्या पुन्हा एकदा या सामन्यामध्ये पाहायला मिळाली आणि 76चं मोठं टार्गेट आहे ते मात्र SS वॉरियर्स फणस डोंगरी या टीम समोर. धन्यवाद. सेकंड राऊंडची पहिली मॅच आता आपल्या समोर आम्ही घेऊन येतो आहोत. खरं तर 2 बलाढ्य संघ, राशी 11 LNT खोनी विरुद्ध तुम्हाला पाहायला मिळेल जय बजरंग भाबाले बी. हे दोन्ही कॅप्टन उपस्थित झालेत. टॉस केला जाईल या ठिकाणी. आपण मी विनंती करेल, पनवेल तालुका चिटणीस भारतीय जनता पार्टीचे आमचे सचिनदादा पाटील या आपल्या शुभाशय आम्ही टॉस करतो या मॅचचा. मॅच 4 षटकांची असे, दोन्ही संघ लक्ष असू द्या. 5 षटकांची मॅच आहे. हेड्स इज द कॉल. टॉस विन कॅप्टन. खोनी संघाने टॉस जिंकला. लगेच आम्हाला 2 मिनिटांमध्ये कळवा. दोन्ही संघाला आम्ही शुभेच्छा देतोय. एक बिग फाईट मॅच मैदानावरती आपण पाहणार. राशी 11 LNT खोनी विरुद्ध
जय बजरंग भाबाले बी यांच्यामध्ये लढत होणार आहे सेकंड राऊंडची पहिली. परंतु या मॅच मध्ये काय घडेल पहिल्या सत्रामध्ये आवाज ऐकला जगदीश पाटील यांचा आणि आता आवाज ऐकूया आपण रोशन संते मॅन फ्रॉम घारिवली. त्यानंतर इथे सन्मानित केलं जाईल पनवेल तालुका चिटणीस भारतीय जनता पार्टी सचिनदादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. मी आमच्या स्पर्धेचे आयोजक रुपेश म्हात्रे यांना इन्व्हाइट करतो की आपण आपल्या शुभाचे त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. आज स्पर्धा खरं तर चौथ्या दिवसामध्ये प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. उद्या 5वा दिवस आणि 6वा दिवस अर्थात मंगळवारी ही स्पर्धेचे अंतिम दिवस असेल. मेगा फिनाले मेगा फेस्टिवल प्रत्येकाने यायला विसरू नका कारण या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल मंगळवार. अर्थात सुपर 10चे सामने तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. त्यानंतर एक शुभ सन्मान केला जाईल. संदीप दादा पाटील या संदीप पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. नेक्स्ट मॅच राशी 11 LNT खोणी वर्सेस जय बजरंग भाबाले बी. टॉस जिंकलाय खोणी संघाने. कॅप्टन काय डिसिजन आहे? त्वरित डिसिजन आमच्यापर्यंत कळवा. खोणी संघ क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. या पुढच्या मॅचमध्ये खोनी या संघाने टॉस जिंकून टार्गेट खूप मोठा आहे. 76 धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. SS वॉरियर्स फणस डोंगरी विपक्ष आपण पाहतोय. फनू स्पोर्ट्स जय हनुमान टेंबिवली या दोन टीममध्ये हा सामना. 4 फलंदाज खूप लवकर बाद झाले होते. त्यानंतर खूप चांगली बॅटिंग केली मोनिश पाटील आदित्य भोईरने आणि त्यांच्याच इनिंगच्या जोरावरती तब्बल 75 धावा बनवण्यामध्ये यश आलंय आणि 76 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये. स्ट्राईक एंडला फलंदाज ओमकार हरपाल ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. फणस डोंगरी संघ इन ॲक्शनमध्ये आहे. 76 धावांचं लक्ष्य आपण पाहतोय या सामन्यामध्ये आहे. वेदांत पाटील गोलंदाजी मार्कवरती. ओमकार हरपाल आणि फलंदाज अक्षय जाधव ही जोडी दाखल झाली आहे SS वॉरियर्स फणस डोंगरी या टीमकडून. पहिला चेंडू पंचांनी डेट चेंडू घोषित केलेला आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल मेन पंच सँडी पालकर सर आहेत. स्क्वेअर लेगचे पंच जावेद फरीद सर आहेत. हे दोन ऑफिशियल पंच आणि TV अंपायर सुनील पाटील सर आहेत. आमच्या समवेत आपण पाहू शकाल आमचे गुणलेखक मित्र रणजित भोईर. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा लाजवाब देखना नजाकत बरा फटका. पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर दन दन करत सीमा पार हा येतोय चौकार.
ओमकारने पहिल्या चेंडूवरती चौकार लगावलाय, ही खासियत आहे रन मशीन फणस डोंगरी या टीमची. जो संघ खेळतोय SS वॉरियर्स या नावाने आमदार चषकामध्ये 76 धाव बनवायच्या आहेत. 15.20च्या सरासरीने धावा बनवावे लागतील. फुल टॉस चेंडू ऑन साईडला फ्लिक केला, गॅपमधून चेंडू चाललाय मिड विकेटच्या दिशेने. चांगली फिल्डिंग, थोडीशी फंबल झाली, क्षेत्ररक्षक फेकी खराब येते. 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट मिळतील या चेंडूवरती. एकूण 2 धावा. सुरुवात खूप चांगली केली आहे ओमकारने या मॅचमध्ये, कारण की त्याला माहिती आहे 15.20च्या सरासरीने प्रतिषटकामागे धावा बनवायच्या आहेत आणि पहिली 2 षटकं ही पॉवर प्लेची आहेत. आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमीत कमी या संघाला चांगली सुरुवात 30 ते 35 धावा जरी आल्या तर नक्कीच या मॅचमध्ये त्यांची वापसी होईल. आणि एक चांगली सुरुवात मित्र म्हणेन करेल फणस डोंगरी संघ. सुरुवात तर खूप चांगली केली ओमकारने. या इनिंगमध्ये एक चौकार लगावलाय. गोलंदाज वेदांत पाटील. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न फसलाय. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 6 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16 सुरू आहे. आमदार चषकाचं हे दमदार आयोजन. गेली कित्येक वर्ष ही स्पर्धा आपण पाहतोय आणि टेनिस क्रिकेटचं सीझन हंगामाची नवीन सुरुवात नक्कीच आमदार चषकापासून होत असते. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट झालं तर असतं तर नक्कीच कदाचित चित्र वेगळं असतं, परंतु सुरक्षित पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलाय ओमकार हरपाल. हे नाव खूप मोठं आहे फणस डोंगरी या टीमच्या माध्यमातून. अनेक व्यावसायिक क्रिकेट स्पर्धा गाजवल्यात याच ओमकारने. बघूया कशी कामगिरी करतोय आपल्या टीमसाठी. 76 धावांचं टार्गेट या टीमसमोर आहे. दुसऱ्या बाजूला भिवंडी तालुक्यातील एक नामवंत संघ योगेश पाटील, जे मांडा टिटवाला शहराचे सुप्रसिद्ध उद्योजक आहेत. गोल्डन मॅन म्हणून त्यांची ओळख आहे. पुरस्कर्ते लाभलेत. गेली 3 ते 4 वर्ष आपण त्यांना पाहतोय. वनू स्पोर्ट्स टेंबिवली या नावाने हा संघ नेहमीच खेळलाय. याआधी खारबाव या टीमचे देखील पुरस्कर्ते होते योगेश शेठ पाटील. आणि आता मात्र गेली 3 ते 4 वर्ष टेंबिवली. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. 8 धावा धावफलकावरती. कारण एक सिंगल घेतली होती ओमकारने आणि हा व्हाईट बॉल आहे. धावसंख्या 8. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक देखील या सामन्याचा आणि या आमदार चषकाचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, प्रचंड वेग आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॅकअप चांगला आहे. मिळते 1 धाव या चेंडूवरती. 55 इशारा 22चा येतोय. अवांतरच्या स्वरूपात 1 धाव ॲड होईल स्कोर कार्डमध्ये. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती. 76 धावांचं खूप मोठं लक्ष आहे. अपकमिंग टॅलेंट आपण पाहतो वेदांत पाटील. वेगवान तेज तरार हा गोलंदाज. वेगावरती स्वार झालाय. वेग ही त्याची ओळख आहे. गतवर्षी रतनबुवा पाटील चषकामध्ये खूप चांगली कामगिरी टेंबिवली या टीमची राहिली होती आणि गतवर्षी 2ऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ देखील ठरला होता आमदार चषकामध्ये. त्यामुळे हे मैदान त्यांच्यासाठी लकी आहे. गॅपमधून चेंडू चाललाय, लॉंग लेग, सीमारेषेच्या बाहेर, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, दणदणीत खणखणीत चौकार. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 13. बनवायच्या धावा 5 षटकांमध्ये तब्बल 76. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी अजूनही 63 धावांची गरज. भवती हजारो प्रेक्षक भरलं हे मैदान. भारत दादानी या स्पर्धेचे केले आयोजन छान. महेश दादानी या स्पर्धेचे केले आयोजन छान. चंद्रकांत म्हात्रे स्मृती चषकाचे केले आयोजन छान. श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी संघानी
केले नियोजन छान. क्या बात आहे. अप्रतिम संगीत आपण ऐकतोय. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं गुणगान गाणारं हे गीत आपण ऐकतोय. गेले कित्येक वर्ष सातत्य टिकवलेलं आहे. अनेक ठिकाणी आपण पाहत असतो स्पर्धा 1 वर्ष 2 वर्ष आयोजित केली जातात, त्यानंतर ती स्पर्धा बंद होते, परंतु ही स्पर्धा अविरतपणे सुरू आहे. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न आणि याही वर्षी नाविन्यपूर्ण ही स्पर्धा आपण पाहतोय. आदरणीय महेश दादा राघोशेठ पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आणि कार्यसम्राट कार्यकुशल दमदार आमदार आदरणीय प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या नावाने ही स्पर्धा बघा. फर्स्ट वॉर्निंग मिळते टेंबिवली या टीमला. जावेद फरीद सर एक लेजंड अंपायर. पहिल्या क्रमांकासाठी 1.5 लाख रुपयांचं पारितोषिक आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी 75,000 रुपयांचं पारितोषिक. ऑन साइडला स्लॉक स्वीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिल्या चेंडूवरती भव्य स्वागत केलंय. अक्षय जाधवने लगावलाय हा षटकार. पहिल्या क्रमांकासाठी रोख रक्कम 1.5 लाख रुपयांचं पारितोषिक आणि आमदार चषक आपण पाहतोय. दुसऱ्या क्रमांकासाठी 75,000 रुपयांचं पारितोषिक आणि आमदार चषक. तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या क्रमांकासाठी अनुक्रमे 35,000 रुपयांचं पारितोषिक आणि आमदार चषक. उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, बेस्ट फिल्डरसाठी वॉटर फिल्टर आहेत आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी नक्कीच 2 व्हीलर बाईक आहे. मी विशेष कौतुक करेन या स्पर्धेचे प्रमुख आयोजक भारतदादा म्हात्रे असतील, रुपेश दादा म्हात्रे असतील, युवा नेते भारतीय जनता पार्टी आदरणीय महेश शेठ राघोशेठ पाटील साहेब असतील. या सर्वांच्या माध्यमातून खूप चांगलं व्यासपीठ, खूप चांगला प्लॅटफॉर्म निर्माण झालेला आहे. एकूण संघ आपण पाहतोय 40 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आहे. तर ओमकार हरपासाठी प्राइज आले बघा. या ठिकाणी स्ट्राइक इनला फलंदाज अक्षय जाधव आहेत. गोलंदाज यश नांदुरकर. लाईन पाहावी लागणार आहे. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती. सुरुवात तर खूप चांगली झाली आहे. तर ओमकारसाठी बघा या ठिकाणी संकेत पाटील आष्टे यांच्याकडून लगातार 3 षटकारासाठी 2,000चा प्राइज आहे. आता मात्र दोन्ही संघांवरती पारितोषिकांचा वर्षाव झालाय. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या 20 धावांचे पार्टनरशिप अक्षय जाधव आणि ओमकार हरपाल मध्ये. 2 चौकार लगावलेत ओमकारने, 1 षटकार लगावलाय अक्षय जाधवने. गतीमध्ये परिवर्तन. फिंगर रोल केले होते. स्लोअर वन हा चेंडू याआधी आपण पाहिला असेल. नक्कीच वेगवान चेंडू होता. लेग बायच्या स्वरूपात मिळते 1 धाव, परंतु या चेंडूवरती व्हेरिएशन ही खासियत असते एक चांगल्या गोलंदाजाची. योगेश मडवी सर आमच्या समवेत आहेत. पनवेल समालोचक समितीचे उपाध्यक्ष, तसेच जगदीशजी पाटील एक ज्येष्ठ समालोचक. आमचे गुरुवर्य योगेश मडवी आणि जगदीश पाटील आमच्या समवेत आहेत. धावसंख्या 21 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. ओमकारला देखील शांत ठेवलंय. या चेंडूवरती 1 षटकार आलाय. त्या षटकाराचा अपवाद वगळता नक्कीच यश नांदुरकरने चांगली गोलंदाजी केली आहे. या षटकामध्ये आतापर्यंत 3 डॉट फेकलेत. ही महत्वाची गोष्ट.
पुन्हा एकदा ऑफ ब्रेक हा चेंडू आणि आलाय हा डॉट बॉल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 21. बनवायच्या आहेत धावा तब्बल 76. 55 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. चेंडू शिल्लक आहेत 18. बनवायच्या आहेत धावा 55. पाण्याची मागणी केली आहे, पाणी घेऊन जायचं आहे. 18 चेंडू आणि 55 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी SS वॉरियर्स फणस डोंगरी या टीमला. क्रिकेटच्या पंढरीला होते सुरुवात नागझरीला. सारे प्रेक्षक देती शुभेच्छा आमच्या भारतदादा म्हात्रेला. आमदार प्रशांत दादामुळे या स्पर्धेची वाढली शान. या आमदार प्रशांत दादामुळे या स्पर्धेची वाढली शान. भारत मात्रेनी या स्पर्धेचे केले आयोजन. 18 चेंडू बनवायच्या धावा 55 या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी समीकरण कठीण होत चाललंय, परंतु जमेची बाजू एकही फलंदाज आतापर्यंत गमावला नाहीये. ही जमेची बाजू आहे फणस डोंगरी या टीमसाठी. ओमकार हरपाल अजूनही खेळपट्टीवरती आहे. अक्षय जाधव अजूनही खेळपट्टीवरती आहे. थोडीशी संत सावध आणि संयमी सुरुवात राहिली आहे. या 2 षटकांमध्ये फक्त 21 बनवल्यात. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा वेदांत पाटील येत आहेत सेकंड स्पेलमध्ये. गोलंदाजी चांगली आहे, फलंदाजी देखील खूप चांगली आहे. वनु स्पोर्ट्स जय हनुमान टेंबिवली या टीमची. प्रतीक पाटील सारखा गुणवान खेळाडू या टीममध्ये आहे. मोनिश पाटील मनीष पाटील हे 2 सख्खे बंधू या टीममध्ये आहेत. आदित्य भोईरची बॅटिंग आपण पाहिली पहिल्या इनिंगमध्ये. मोनिश पाटीलने देखील खूप चांगले योगदान दिलं आपल्या संघासाठी. अक्षय ऑन स्ट्राईक. वेगवान चेंडू आहे. अर्ली बॅट स्विंग खूप आधीच खेळतायत. चेंडू थोडासा उशिराने आला. डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या मॅचमध्ये. 17 चेंडू आणि 55 धावांची गरज आहे. तंतोतंत माहिती रणजित भोईर आम्हाला देत आहेत आमचे ऑफिशियल गुणलेखक. त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोर कार्ड भरलं जात आहे. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून खूप चांगला आणि सुंदर लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरू आहे. फाउंडर साई भक्त रोशनजी फराड आमचे समवेत आहेत. पुन्हा एकदा वेगवान चेंडू पूर्णपणे शांत ठेवलाय. 5 चेंडू डॉट खेळलाय अक्षय सलग या इनिंगमध्ये. 1 षटकार लगावला योगेशजी मडवी सर. त्यानंतर सलग 5 चेंडू डॉट खेळलाय. या चुका टाळाव्या लागतील. फणस डोंगरी या टीमला प्रत्येक चेंडूवरती प्रहार करावा लागेल. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल या मॅचमध्ये. बॅटची कडा आणि फर्स्ट स्लिप मध्ये शॉट. थर्डमॅनला हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय फेल. विकेटचं पतन. लागतोय पहिला धक्का SS वॉरियर्स फणस डोंगरी या टीमला. फलंदाज अक्षय जाधव ची खेळी संपुष्टात. सुमित पाटील नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. वेदांत पाटीलने इम्प्रेस केलाय. फार मोठा विश्वास दाखवला होता प्रतीक पाटील यांनी आणि तो विश्वास सार्थक ठरवलाय. स्ट्रायकर गोलंदाज म्हणून त्याची ओळख आता मात्र निर्माण झाली आहे या टेंबिवली या टीमच्या माध्यमातून. नेहमीच आपण मोनिश पाटील प्रतीक पाटीलला बघायचो की पहिल्या 2-3 षटकांमध्ये ते गोलंदाजी करायचे आणि पूर्णपणे सामना आपल्या बाजूने झुकवायचे. परंतु वेदांत पाटील आणि यश नांदुरकर हे 2 नवीन चेहरे सापडलेत टेंबिवली या टीमला. गतवर्षी 2ऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ होता या आमदार चषकामधील. क्या बात आहे. काय गोलंदाजी होती. अप्रतिम गोलंदाजी. आउटस्टँडिंग गोलंदाजी.
मॅग्निफिसंट गोलंदाजी, अचूक लाईन, अचूक टप्पा, भेदक मारा, व्हेरिएशन देखील आहे. डावखुरी हाताचा गोलंदाज आहे, शैलीदार गोलंदाज, एक नॅचरल अँगल तो निर्माण करतोय उजव्या हाताच्या फलंदाजाला. अजून एक चांगला चेंडू. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. वेदांत पाटील साठी सलगचे 5 चेंडू आले डॉट, त्यामध्ये एक विकेट. मेडन षटक फेकेल का? या स्पर्धेमधील पहिलं मेडन षटक वेदांत पाटील. अंतिम चेंडू शिल्लक आणि टाळ्या होऊन जाऊ द्या. फलंदाज झालाय बाद. आमदार चषक 2025 मधील पहिलं मेडन षटक टाकलंय गोलंदाज वेदांत पाटीलने आणि या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलंय वनू स्पोर्ट्स जय हनुमान टेंबिवली या टीमने. आणि वेदांत पाटील यांच्यासाठी आय थिंक पारितोषिक येतंय 1000 कॅश प्राइज. योगेश पाटील, संघ मालक योगेश दादा पाटील यांच्याकडून वेदांत पाटील यांच्यासाठी या मेडन ओव्हर साठी 1000 रुपयांचं पारितोषिक येत आहे. पूर्णपणे मजबूत पकड निर्माण केली आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत. 55 ची गरज आहे. आमदार चषकामधील हे पहिलं निर्धाव षटक आपण पाहतोय. गोलंदाज वेदांत पाटीलने मेडन षटक टाकलेलं आहे. कारण की या ग्राउंडवरती नेहमीच आपण पाहिलेलं आहे ज्याप्रमाणे सकाळच्या सत्रामध्ये जगदीश पाटील सरांनी उल्लेख केला की गोलंदाजांची अग्निपरीक्षा असते या ग्राउंडवरती आणि या ग्राउंडवरती मेडन षटक टाकण्याचा भीम पराक्रम मी तर म्हणेन केलाय वेदांत पाटीलने. व्हिडिओ लगेचच अपलोड झालेली आहे ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून. ही खासियत आहे. हाफ ट्रॅकर पॉइंटला क्षेत्ररक्षक, सॉफ्ट डिसमिसल, वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये, रन मशीन ओमकार हरपाल बॅक टू द पविलियन. सूरज नवीन फलंदाज, सूरज पारंगे येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. सोहम पाटीलने देखील विकेट मिळवली आहे पहिल्या चेंडूवरती. 11 चेंडू 55 बनवायचे आहेत या मॅचमध्ये. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग स्ट्रोक आहे डीपमध्ये. फिल्डर उपस्थित आहेत, ते येत आहेत. शॉट मिडविकेटला, चांगली फिल्डिंग त्याच्यावरती मिळते एक धाव. सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका मारावा लागेल. प्रत्येक चेंडूवरती षटकार किंवा चौकार मारावा लागेल. 10 चेंडू नंतर सिंगल आली आहे. धावसंख्या 22. 54 ची गरज आहे. 10 चेंडू 9 षटकार. लॉफ केलाय, उडवलाय चेंडू समोरच्या दिशेने. व्ही शेप मध्ये लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद करणारा हा संघर्षमय षटकार येतोय फलंदाज सुयश भटच्या बॅटमधून.
नशिबाचा चौकार. चेंडू शिल्लक आहेत 8, बनवायच्या धावा 44. या मॅचमध्ये सामना अजूनही संपला नाहीये, कारण की क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा मात्र नेम नाहीये. क्रिकेटमध्ये कोणतेही भाकीत करणे चुकीचं असतं, परंतु पारडं जड आहे टेंबिवली या टीमचं. सोडून दिल्या चेंडूला. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 33 धावा जिंकण्यासाठी 43ची गरज या मॅचमध्ये. चेंडू शिल्लक आहेत 8, बनवायच्या धावा 43. हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न. बॅट्समन बीट, कीपर बीट, शॉट फाईन लेग, शॉट थर्डमॅनला बीट करून लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा हा चौकार येतोय अवांतरच्या स्वरूपात, 22च्या स्वरूपात. या 4 धावा ऍड होतील स्कोर कार्ड मध्ये. 37. अजूनही 39 बनवायचे आहेत. 7 चेंडू शिल्लक. आणि डॉट बॉल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 37. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 39 धावांची गरज आहे या मॅचमध्ये SS वॉरियर्स फणस डोंगरी या टीमला. नेक्स्ट मॅच राशी 11 LNT खोनी या टीमने टॉस जिंकलाय, स्वीकारलंय क्षेत्ररक्षण, इन्व्हाइट केलंय जय बजरंग भावाली B या टीमला. दोन्ही संघांना विनंती असेल आपण रेडी व्हायचं आहे. हा सामना संपल्यानंतर लगेचच खोनी टीम फिल्डिंग लावून घ्यायची आहे, कारण की फक्त औपचारिकता शिल्लक आहे. जरी 6 षटकार लगावले तरी देखील सामना जिंकू शकत नाहीयेत, कारण की 39 धाव बनवायच्या आहेत. एखादा चमत्कारच या मॅचमध्ये वापसी करेल फणस डोंगरी संघ. मोनिश पाटील. सहा चेंडू 39 बनवायचे आहेत. स्ट्राईक इनला फलंदाज सूरज आहेत. ऑन साइडला खेळतात. गॅपमधून चेंडू चाललाय काऊ कॉर्नरच्या दिशेने. चांगली फिल्डिंग. डीपमध्ये प्रतीक पाटील आहेत, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. टेंबिवली स्मित हास्य आहे त्यांच्या चेहऱ्यावरती. गतवर्षी उत्कृष्ट फलंदाज होते या आमदार चषकामध्ये. आय थिंक आदित्य होते. पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती. आदित्य भोईर होते उत्कृष्ट फलंदाज गतवर्षी या स्पर्धेमध्ये. या मॅचमध्ये मजा नाही, कारण की एकतर्फी सामना सुरू आहे. 4 चेंडू आणि 38 बनवायचे आहेत. 38 बनवलेत आणि 38 अजूनही बनवायचे आहेत. फक्त 4 चेंडू शिल्लक. स्विच इट. गॅपमधून सीमारेषेच्या बाहेर आमदार चषक चौकार येतोय सुयश भटच्या बॅटमधून. आकर्षक आमदार चषक आवती भवती हजारो प्रेक्षक भरलं हे मैदान. थँक्यू सो मच. 4 फलंदाज खूप लवकर बाद झाले होते टेंबिवली या टीमचे. त्यानंतर खूप चांगली पार्टनरशिप बनवली आदित्य भोईर आणि मोनिश पाटील यांनी, आणि 75 धावा बनवण्यामध्ये यश आल्या. आणि त्या 76 धावा देखील यशस्वीरित्या नक्कीच डिफेंड करताना आपण पाहतोय. टेंबिवली या टीमला आनंदित आहेत. योगेश शेठ पाटील देखील जे पुरस्कर्ते आहेत या टीमचे, फार मोठा विश्वास नेहमीच दाखवलाय. योगेश शेठ पाटील असतील, मांडा टिटवाळा शहराचे उद्योजक, गोल्डन मॅन म्हणून त्यांची ओळख आहे. अजून एक डायरेक्ट हिट करतायत, पाहावं लागेल पंचांचा इशारा काय येतो. SOUT फलंदाज झालाय बाद. एक चेंडू शिल्लक आहे. या सामन्यामधील खूप मोठा विजय मिळवला आहे वनू स्पोर्ट्स जय हनुमान टेंबिवली या टीमने. सिद्धेश येत आहेत नवीन फलंदाज अंतिम चेंडू खेळण्यासाठी.
बॅटची कडा आणि सामना होतोय फिनिश. पॉइंटला चांगली फिल्डिंग वेदांत पाटीलने केली आहे आणि सामना जिंकलेला आहे वनू स्पोर्ट्स जय हनुमान टेंबिवली या टीमने. अभिनंदन. आमदार चषकातील यावर्षी या सीझनमधील हा पहिला विजय मिळवला आहे. अभिनंदन टेंबिवली संघ. हार्ड लक. फणस डोंगरी संघ लाईनअप करायचा आहे, शेक हँड करायचा आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे ज्याने आमदार चषकामधील पहिलं मेडन षटक टाकलंय. 2 षटकं हाताळली, 2 विकेट घेतले आणि 13 धावा खर्च केल्या. वेदांत पाटील या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आणि वेदांत पाटील यांच्यासाठी योगेश शेठ पाटील यांच्याकडून देखील 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. नाही, ते जमा आहे आमच्या कॉम्बॉक्समध्ये. आणि आदित्य भोईर यांच्यासाठी सलगच्या 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. आपण देखील या. मॅन ऑफ द मॅच आहेत वेदांत पाटील ज्याने मेडन षटक हाताळलं. 1000 रुपयांचं पारितोषिक देखील आहे त्यांच्यासाठी. तर मॅन ऑफ द मॅच ठरला आहे वेदांत. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित संदीप दादा पाटील, त्याचबरोबर काही कॅश प्राईज आहेत ते देखील वेदांत दिले देत आहेत. या स्पर्धेतला मेडल षटक फेकण्याचा मान त्याला मिळाला आणि दमदार खेळ टेंबिवली संघाने दाखवला आणि खरं तर त्यांचं देखील आपण कौतुक करूया. आणि आता आदित्य भोईर आपल्यासाठी देखील प्राईज आहे, कॅश प्राईज ते आपण घेऊन जा. चला, कोणी संघ आपण लगेच शतक्षण लावून घ्या. त्याचबरोबर कोणी विरुद्ध आपण आता ही लढत मैदानाच्या आतमध्ये भाबले बी विरुद्ध पाहणार. 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचं प्राईज. काय सुंदर बॅटिंग आपण पाहिली आज. इम्प्रेसिव्ह खेळ सर्व टीमकडून पाहिला आहे. आणि आता एक सामना जिंकल्यानंतर सेकंड राऊंडला आता सुरुवात झाली. खरं तर या ठिकाणी मॅच नंबर आपण पाहतोय आता सेकंड राऊंडची पहिलीच लढत